सुद्धा अशा सनस्क्रीनच्या शोधात आहात का जी लावल्यावरती स्किनवरती अशी चिपचिप होत नाही किंवा व्हाईट कास्ट म्हणजेच चेहऱ्यावरती पांढरा थर जमा झालाय असं वाटत नाही आणि थोड्या वेळाने चेहरा काळपट किंवा डल दिसत नाही? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण उत्तम क्वालिटीच्या आणि स्वस्त सनस्क्रीन कोणत्या हे आज पाहूयात। माझी फेवरेट सनस्क्रीन कोणती हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली सनस्क्रीन आहे डॉक्टर शीट्सची हल्दी अँड हायलुरॉनिक ऍसिड सनस्क्रीन। यामध्ये SPF 50+ PA++ आहे। यातला मेन इन्ग्रेडियंट आहे हायलुरॉनिक ऍसिड। हायलुरॉनिक ऍसिडमुळे काय होतं, स्किन मधलं मॉइश्चर लॉक होतं, ज्यामुळे स्किन व्यवस्थित हायड्रेट होते। यामध्ये हळद सुद्धा आहे, ज्यामुळे स्किन छान ब्राईट होते। ही सनस्क्रीन जी आहे ना ती डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे आणि मिनरल फिल्टर्सने बनली आहे, त्यामुळे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला होणार नाही। ही सनस्क्रीन आपल्या स्किनला UVA आणि UVB अशा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून प्रोटेक्ट करते। सनस्क्रीन अगदी लाईट वेट आहे, खूप हलकी आहे, स्किन मध्ये छान इझिली ॲब्झॉर्ब होते, चेहऱ्याला जास्त तेलकट करत नाही। याचा फॉर्म्युला मात्र थोडासा थिक आहे। ही सनस्क्रीन तशी तर सगळ्या स्किन टाइप्सला सूट होईल असं सांगितलंय, पण आय थिंक ऑइली स्किन पेक्षा ना ड्राय स्किन टाइप असणाऱ्यांसाठी ही सनस्क्रीन बेटर आहे। याची MRP आहे 499 रुपीज आणि याची क्वांटिटी आहे 50 ग्रॅम्स। नेक्स्ट आहे डर्माकोची टिंटेड सनस्क्रीन। यामध्ये सुद्धा 1% हायलुरॉनिक ऍसिड आहे। टिंटेड सनस्क्रीन म्हणजे काय, तर बेसिकली यामध्ये टिंट असते, म्हणजेच कलर असतो। म्हणजे बेसिकली जसं फाउंडेशन, BB क्रीम किंवा CC क्रीम कशी असते त्याच पद्धतीची ही सनस्क्रीन असते। पण जसं फाउंडेशन किंवा BB CC क्रीम तुम्हाला कव्हरेज देते तसं कव्हरेज या सनस्क्रीन मधून मिळत नाही। पण येस, चेहरा नक्कीच थोडासा इवन दिसतो, तुमच्या चेहऱ्यावरचे डाग लपले सुद्धा जातात यामुळे। सो तुम्हाला जर समजा मेकअप करायला आवडत नसेल पण स्किन थोडीशी इवन दिसावी, छान ब्राईट दिसावी असं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे। या सनस्क्रीनची MRP आहे 499 रुपीज 30 ग्रॅम्सच्या ट्यूबसाठी। यामध्ये SPF 60 आहे विथ PA++++, ज्यामुळे तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम प्रोटेक्शन मिळतंय। सनस्क्रीनमुळे स्किन अजिबात तेलकट होत नाही। सनस्क्रीन बऱ्यापैकी लाईट वेट आहे आणि जर तुम्हाला एकाच प्रॉडक्टमध्ये स्किन केअर प्लस मेकअप या दोन्हीचा ब्लेंड हवा असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे। त्यामुळे जर का तुम्हाला रोजच्या रोज मेकअप करायला आवडत नसेल पण एकाच प्रॉडक्टमध्ये तुम्ही स्किन केअर आणि मेकअप दोन्हीचा ब्लेंड शोधत असाल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे। या सनस्क्रीन मध्ये सुद्धा कोणतेही हार्श केमिकल्स नाहीयेत। थर्ड आहे फिक्स डर्मा शॅडो ए जेल सनस्क्रीन। तुमची स्किन जर खूप जास्त ऑइली असेल आणि ॲक्ने प्रोन असेल, म्हणजे तुम्हाला पिंपल्स येत असतील तर तुमच्यासाठी ही सनस्क्रीन बेस्ट आहे। यामध्ये SPF 30 आहे विथ PA++। ही सनस्क्रीन स्किनला UVA आणि UVB प्रोटेक्शन सुद्धा देते। याची कन्सिस्टन्सी नावाप्रमाणे जेल सारखी आहे, फक्त अप्लाय केल्यावरती ना ती थोडीशी चिकट वाटते। त्यामुळे ही सनस्क्रीन लावल्यावरती ना थोडं जास्त वेळ चेहऱ्यावरती तिला डॅब करावं लागतं, मगच तो चिकटपणा निघून जातो। पण एकदा ही सनस्क्रीन स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झाली की स्किन अजिबातच चिकट होत नाही किंवा तेलकट होत नाही। 75 ml च्या ट्यूबसाठी याची प्राइस आहे 435 रुपीज। ड्राय स्किन असणारे ही सनस्क्रीन वापरणं अवॉइड करा, पण ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी ही सनस्क्रीन बेस्ट आहे। आणि या सनस्क्रीनमध्येही कोणत्या प्रकारचे हार्श केमिकल्स नाहीयेत। लास्ट आणि माझी सर्वात फेवरेट सनस्क्रीन आहे ॲक्वालॉजिकाची रेडियन्स प्लस ड्यूवी सनस्क्रीन। यामध्ये वॉटरमेलन प्लस नायसिनामाइड आहे। ही सनस्क्रीन एकदम लाईट वेट आहे, स्किनमध्ये इझिली ॲब्झॉर्ब होते, व्यवस्थित चेहऱ्यामध्ये ब्लेंड होते, अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही। सनस्क्रीन लावल्यावरती चेहऱ्यावरती सुंदर असा ड्यूवी ग्लो येतो। माझ्याकडे यातला पिंक व्हेरियंट आहे जो ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे। यामध्ये अजून बरेचसे व्हेरियंट्स आहेत। सनस्क्रीनमध्ये SPF 50 PA++ आहे विथ UVA आणि UVB प्रोटेक्शन। याची MRP आहे 399 रुपीज 50 ग्रॅम्ससाठी, जी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या बाकी सनस्क्रीन्स पेक्षा नक्कीच अफोर्डेबल आहे। मी ही सनस्क्रीन बऱ्याच महिन्यांपासून वापरते, तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा या सनस्क्रीनला नक्कीच बघितलं असेल आणि मला ही पर्सनली सनस्क्रीन खूप आवडते, त्यामुळे या सनस्क्रीनला मी तर तुम्हाला हायली रेकमेंड करेन। सो येस, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच। स्किनला ऑइली न करणाऱ्या, व्हाईट कास्ट न सोडणाऱ्या, लाईट वेट आणि चांगल्या क्वालिटीच्या सनस्क्रीन्स नेमक्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुमच्या आवडीची सनस्क्रीन कोणती हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचसोबत आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सनस्क्रीन्स बद्दल आपण जाणून घेतले त्यातली कोणती सनस्क्रीन जर तुम्ही वापरत असाल तर त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी।